नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आपण पाहत आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप चा 7वा पाठ सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या व चौरस संख्या. बघा लक्षात घ्या, सम संख्या माहित आहे सगळ्यांना. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्याला ती सम संख्या. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे असतात त्या विषम संख्या. ठीक आहे. आता मूळ संख्या ह्या बघा, कोणती एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे ती संख्या मूळ ही नाही संयुक्तही नाही. आता मूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येला एक आणि तीच संख्या विभाजक असते, एक आणि तीच संख्या विभाजक असते तिला मूळ संख्या म्हणायचं. किंवा आता सरळ सरळ आपण एक लक्षात घेऊ की पाढ्यात नसणारी संख्या, जी कुठल्याच पाढ्यामध्ये येत नाही, त्यात स्वतःच्या पाढ्यामध्ये येते, पुन्हा कधीच येत नाही संख्या, अंक नाही बरं का, संख्या. हा, तर आता मूळ संख्या कोणत्या? 2, 3, 5, 7 या संख्या पाठच करायच्या सरळ सरळ. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 या मूळ संख्यांचा एक चार्ट करायचा आणि समोर लावून ठेवायचा. झोपेतून उठल्याबरोबर किंवा कधीही जाता येता आपल्याला त्या मूळ संख्या दिसल्या पाहिजेत. आणि कधी पण त्या संख्येला बघितलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे ही मूळ संख्या आहे. काही अशा संख्या आहेत 57 किंवा 87, 93 अशा काही संख्या आहेत की त्या संयुक्त संख्या आहेत, पण आपल्याला वाटतात मूळ संख्या. आता संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? की त्या संख्येला इतर दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जातो. आता समजा 10 ला विभाजक किती आहेत? 10 ला 1 न पण भाग जातो, 2 न पण भाग जातो, 2 पंचे 10 आणि 5 दोन्ही 10 आणि 10 एक 10, म्हणजे 1, 2, 5, 10 हे 10चे 4 विभाजक आहे. तस आता 17ला कशाने भाग जातो? 1 ने आणि 17नेच भाग जातो, 1 ने आणि 17नेच भाग जातो, म्हणून ही मूळ संख्या आहे 1 आणि 17. म्हणजे बघा थोडक्यात काय आपण लक्षात ठेवायचं की ह्या संख्यांना, मूळ संख्यांना दोनच मित्र असतात, एक स्वतःच आणि एक. म्हणजे ही 17ला कोणता मित्र आहे? 17ला 1 आणि 17, म्हणजे ही 17 स्वतःच आणि अजून 1 हे मित्र असतो. आणि या 1, 2, 5, 1, 2 आता 10ला किती विभाजक आहेत? 1 आहे, 2 आहे, 5 आहे आणि 10 आहे. म्हणजे 10ची विभाजक किती आहेत? 1, 2, 5, 10. म्हणजे याला जास्त मित्र आहेत, म्हणजे ती संयुक्त संख्या. संयुक्त म्हणजे जास्त. ठीक आहे, एकत्रित असणारे. आता ह्या 1 ते 100 मध्ये ह्या मूळ संख्या सोडल्या उरलेल्या सगळ्या संख्या संयुक्तच आहेत. एक फक्त मूळ नाही आणि संयुक्त नाही. आणि ही 2 ही एक लक्षात घ्या, 2 ही अशी संख्या आहे की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे. बाकी सगळ्या विषम संख्या आहेत, 3, 5, 7 हे सगळ्या विषम संख्या असतात. आणि मात्र फक्त 2 ही अशी आहे की जी आहे सममूळ संख्या आहे, सम पण आहे, मूळ पण आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2, 3, 5, 7 यामध्ये कोणती संख्या सम आहे आणि मूळ पण आहे? तर ही संख्या सम आहे आणि मूळ आहे. किंवा असा प्रश्न विचारला जातो 2, 4, 6, 8
यापैकी वेगळी संख्या ओळखा. आता वेगळी संख्या कोणती ओळखायची? सगळ्यात सम संख्या आहेत. मग सगळ्यात सम संख्या आहेत तर ही संख्या मात्र दोन्ही सम आहे, मूळ आहे, म्हणून ही संख्या, याचं उत्तर 2 येतं. लक्षात घ्या. ठीक आहे. आता जोडमूळ संख्या हा आणखीन एक प्रकार आहे. या संख्यामध्ये जोडमूळ संख्या म्हणजे काय आहे? जोडमूळ संख्या अशा असतात की ज्याच्यामधला फरक 2चा असतो. म्हणजे 3 व 5 म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या 3 व 5 ह्याच्यामधला फरक किती आहे? 2. त्याच्यानंतर 5 आणि 7, 5 आणि 7 मधला फरक किती आहे? 2. 11 आणि 13, 11 आणि 13 मधला फरक कितीचा आहे? 2चा. म्हणजे 2 2चा फरक असतो. 29 आणि 31 यामधला पण फरक 2चा आहे. ह्याला जुळ्या मूळ सुद्धा म्हणायचं आणि जोडमूळ सुद्धा म्हणायचं. ठीक आहे. आता अशा 8 जोड्या आहेत. 1 ते 100च्या दरम्यान 8 जोड्या आहेत. आता इथे किती दिल्या पाहिजे आपण? 4. 3 5, त्याच्यानंतर 5 7, 11 13, 29 31, त्यानंतर काय बघा 41 43 येते. 41 आणि 43 ह्याच्यातला फरक कितीचा आहे? 2चा आहे. त्यानंतर कोणती येईल? बघा 71 73 येईल. 71 आणि 73. बघा 1 2 3 4 5 6, 6 जोड्या झाल्या. आणखी कोणती येईल? ठीक आहे, बघू आपण. 23 29 31 येते. 29 आणि 31 ही एक जोडी झाली. आणखी कोणती झाली? 19 23 नाही, 29 31 झाली. 37 41 41 43 43 47 47 आणि 53 53 आणि 59 59 आणि 61 59 आणि 61 ही जोडी. अशा 8 जोड्या आहेत. जोडमूळ संख्या ह्या सुद्धा जोड्या पाठच करायच्या. हे पण ह्याच्या खाली लिहून ठेवायचं. जोडमूळ संख्या ह्या जोड्या असं दिलं जातं. जोड्या खालील जोड्या कोणत्या प्रकारच्या आहेत? तर सम जोडमूळ संख्या याच्या प्रकारच्या आहेत. किंवा प्रश्न दिला जातो की जोडमूळ संख्यांचा कोणता गट नाही, असं दिले जातात. तर जोडमूळ म्हणल्यावर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की बाबा ह्या मूळ पण असतात आणि जोडून आलेले असतात. त्यांच्यातला फरक 2चा असतो, म्हणून त्या जोडमूळ संख्या. ओके. हा. आता आणखीन एक बेस्ट संख्यांचा प्रकार आहे की बघा सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे कसल्या? ज्या जोडीतील संख्यांचा हा एकच सामायिक विभाजक असतो, म्हणजे हा सहमूळ संख्या. जसे की आता 25 व 39 यांचं सामायिक एकच हा सामायिक विभाजक आहे. आता कसा? बघा 25 चे विभाजक लिहू आपण. 25 ला कशा कशाने जातो भाग? 1 न जातो, 5 न जातो, 25 न जातो. बरोबर. आता 39 ला कशा कशाने जातो? 1 न जातो, 3 न जातो, 13 ने जातो, 39 न जातो. मग हे समान कोणता आहे? फक्त एकच विभाजक आहे जो की काय आहे? समान. त्यांच्यामध्ये समानता तेवढीच आहे. एकच विभाजक आहे जो समान आहे. तर ह्याला सहमूळ संख्या म्हणायच्या. सहमूळ ह्याच्यामध्ये ही मूळच असावी अशी नाही, ही संयुक्त ही संख्या असते. बघा नावावरून आपल्याला गफलत होते. सहमूळ म्हणल्यामुळं मूळ संख्या आहे की काय असं वाटते, परंतु मूळ संख्या असावी असं काही नाही. फक्त सहमूळ कशाला म्हणायचं? तर त्यांचा विभाजक जो असतो, इतर कोणतेच विभाजक सामायिक नाहीत. म्हणजे वरी पण नाही खाली पण नाही. 5 खाली आलाय का? नाही. 25 खाली आलाय का? नाही. 3 वरी गेले का? नाही. 13 वरी गेले का? नाही. 39 वरी गेले का? नाही. हा, म्हणजे ह्यांच्यामध्ये इंटरफेअर कोणीही करत नाही, फक्त एक आणि एकच करतात. लक्षात आलं? असल्याच जोड्या. आता कोणतेही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते. कोणतीही 2 क्रमवार
कोणतेही दोन क्रमवार संख्या घ्या. जशी की आता समजा 5 6 घेतल्या. 5 आणि 6. 5चे विभाज्य कोणते? 5ला कशा कशाने भाग गेला? 5ला भाग जातो 1 ने आणि 5 ने. 6ला कशाने भाग झाला? 1 2 3 6. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये हे तर 1 1 आलं लक्षात. सहमूळ संख्यांची जोडी 5 व 6 आहे. कुठलीही क्रमवार संख्या घ्या. 9 10. ठीक आहे. आता 9चे विभाज्य कोणते? 1 3 9. 10चे कोणते विभाजक आहेत? 1 2 5 10. हे कशाचे आहेत विभाजक? 10चे विभाजक आहेत. मग ह्याच्यामध्ये हे 1 आणि हे 1 हे काय झालेलं आहे? हे एकच कॉमन सामायिक विभाजक म्हणजे 9चा पण विभाजक आहे आणि 10चं पण कॉमन विभाजक आहे आणि तो एकच आहे. इथं एकच आला, इथं पण एकच आला, इथं पण एकच आला. असल्या जोड्या दिल्या की त्या सहमूळ संख्या म्हणायच्या. लक्षात आलं. वारंवार प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला हळूहळू लक्षात येत राहतं. वारंवार वाचायचं, वारंवार रिव्हिजन करायची. आपण दिलेली वही वारंवार वाचायची. एखादा व्हिडिओ वारंवार लक्ष देऊन बघितला आणि पुन्हा समजा आठवला नाही, आपल्याला समजला गेला, तर तो आपल्याला रिपीट करून एखादा व्हिडिओ पाहता येऊ शकतो, जेणेकरून आपली रिव्हिजन होऊ शकते. ठीक आहे. हा, तर हे झाले सहमूळ संख्या. आता आणखीन एक प्रकार असा आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या हा एक प्रकार आहे. की बाबा त्रिकोणी संख्या काय प्रकार आहे? की आकृतीबंध तयार होतो. मांडणीमध्ये काय होतो? आकृतीबंध तयार होतो. आता आकृतीबंध कसं तयार होतो बघा. ही एकचाच छोटासा असा त्रिकोण तयार होतो. 1 2 3. ही इकडे 2 आहेत टिपके, इकडे 2 टिपके, खाली 2 टिपके. झाली का त्रिकोणी संख्या. ही 1 3. आता बघा 6 1 होते. 1 2 3 टिपके, 4 5 आणि 6. किती? 6. इकडे किती टिपके आहेत? 3. इकडे किती टिपके आहेत? 3. इकडे किती टिपके आहेत? 3. झाले का? 6 ही एक त्रिकोणी संख्या आहे. आता त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या आहे 10. 1 2 3 4. आणि ह्याच्या बरोबर मधोमध घ्यायचा आणि वर घ्यायचा. 1 ह्याच्या बरोबर मधोमध 2 ह्याच्या बरोबर मधोमध 3. ठीक. आता ह्या दोघांच्या बरोबर मधोमध एक टिपका, ह्या दोघांच्या बरोबर मधोमध एक टिपका, ह्या दोघांच्या मधोमध एक टिपका. बघा शिखर तयार झाल्यासारखं होत आहे की नाही. म्हणजे त्रिकोण असा असा असा. इकडे किती संख्या टिपके झालेत? 1 2 3 4. इकडे किती टिपके आहेत? 1 2 3 4. इकडे किती टिपके आहेत? 1 2 3 4. ठीक आहे. 4 4 म्हणजे अशा 10. आता या संख्या कशा लक्षात ठेवायच्या? तर ह्या संख्या सुद्धा पाठच करायच्या. आता ही संख्या काढायची तुम्हाला एक आयडिया सांगतो. कशी त्रिकोणी संख्या तयार कशी करायची? 1. ठीक आहे. आता पहिली संख्या 1. ठीक. दुसरी संख्या 1 अधिक 2 बरोबर 3. ही दुसरी संख्या. तिसरी संख्या कशी? 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. 6 आली का? हे बघा इथं 1 3 6. चौथी संख्या कोणती? ते 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 4 आणि 7, 7 आणि 2 9 आणि 1 10. 10 बघा. ठीक आहे. 1 3 6 10. पुन्हा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15. म्हणजे ही काय झाली? 15 एक पुढची संख्या. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक
6. आता ही तर किती झालेली, ती बेरीज किती झाली 15. 15 आणि 6 21. बरोबर. आता ह्याच्यामध्ये 7 मिसळायचं, 21 आणि 7 किती झाले 28. ह्याच्यामध्ये 8 मिसळायचं, 28 आणि 8 36. आता ह्याच्यामध्ये 9 मिसळायचं, म्हणजेच कशात पुन्हा एकदा बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 बरोबर 36 आणि 9 किती झाले 45. अशा संख्या तुम्ही काढा. आणि याचा पण मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या याच्याच खाली ह्याच्या पण चार्ट तयार करायचा. आता इथं सरळ सरळ लिहायचं. कसा चार्ट करायचा, त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या सरळ सरळ लिहून टाकायच्या. काय 1 3 6 10 15 21 28 36 45. ह्याच्या पुढच्या 100 पर्यंत लिहा तुम्ही. 100 पर्यंत लिहा आणि पाठ करा, चार्ट तयार करा, मला पाठवून द्या आणि पाठच करा. ठीक आहे. तर प्रश्न येऊ शकतो की बाबा 10 15 21 28 या कसल्या प्रकारच्या संख्या आहेत, त्रिकोणी संख्या आहेत, सम संख्या आहेत, मूळ संख्या आहेत, विषम संख्या आहेत, का चौरस संख्या आहेत, अशा प्रकारच्या येऊ शकतो. आता त्रिकोणी संख्या समजल्या लक्षात आलं. आता त्याच्या पुढचा भाग काय आहे की त्रिकोणी संख्या झाल्यानंतर बघा चौरस संख्या हा पुढचा भाग आहे. चौरस संख्या सुद्धा खूप सोप्या आहेत. चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या, त्याचा असाच चौकोन तयार होतो. असाच चौकोन जसा आपण इथं त्रिकोण तयार झाला ना तसा चौरस तयार होतो. आपण ते कसा चौरस तयार होतो ते बघण्यापेक्षा सरळ सरळ आपण लक्षात ठेवून टाका की चौरस संख्या, त्यालाच म्हणायचं वर्ग संख्या. इंग्लिश मध्ये म्हणतात बघा स्क्वेअर. तर चौरस संख्या कोणत्या, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 त्रिक 9, पुन्हा 4 चौक 16, 5 5 25, 6 6 36, 7 7 49, 8 8 64, पुन्हा 9 9 81 आणि 10 10 100. बघा हा प्रश्न वर्ग संख्यावर आधारित निश्चितपणे एक प्रश्न येतोच. कशात, बुद्धिमत्तेमध्ये तर येतो, नाहीतर त्या गणितामध्ये तर येतो. त्याच्यासाठी ह्या संख्या पाठच पाहिजे. चौरस वर्ग संख्या या तुम्हाला 20 पर्यंतच्या किंवा 30 पर्यंतच्या वर्ग संख्या पाठच करायच्या. घन सुद्धा पाठ करायचे. घन म्हणजे कसं, 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर 1, 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 8, 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 27. असे 10 पर्यंतचे किंवा 15 पर्यंतचे घन लिहा, पाठ करा, चार्ट तयार करा आणि पाठांतर झाल्यावर मला सांगा. मगच मी पुढचा व्हिडिओ टाकणार आहे. जोपर्यंत तुम्ही या संख्या पाठ करणार नाहीत, चौरस संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या या सगळ्या जोपर्यंत पाठ करत नाहीत तोपर्यंत मी पुढचा व्हिडिओ पाठवणार नाही. ह्या सगळ्या संख्या पाठ करा, मला सांगा आणि मग आपण पुढच्या ह्याला भेटूया. थँक्यू.